नमस्कार. टीच विथ छानवीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डायग्राफ. या आधीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की मुलांना जर चांगलं फ्लुएंटली इंग्लिश वाचता यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी मुलांना फोनिक साऊंडसोबत साईट वर्ड्स, डायग्राफ्स आणि ब्लेंड्स माहिती असले पाहिजेत. तर आज डायग्राफ्सवर आपण थोडी डिटेल माहिती घेणार आहोत की डायग्राफ्स म्हणजे काय, डायग्राफ कशाला म्हणायचं आणि डायग्राफ कशापासून बनतात किंवा कसे बनतात आणि त्यांना वाचण्याची पद्धत काय असते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर डायग्राफ म्हणजे काय, तर मराठीमध्ये डायग्राफला संयुक्त अक्षर असं म्हणलं जातं. तर डेफिनेशन बघा काय होते डायग्राफची. ए कॉम्बिनेशन ऑफ टू लेटर्स रिप्रेझेंटिंग वन साऊंड, म्हणजेच काय, दोन अक्षरांचा समूह एकच ध्वनी असलेला. अशा दोन अक्षरांचा समूह ज्यांचा ध्वनी एकच असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तर अशी दोन अक्षरं ज्यांचा साऊंड आपण एकच म्हणतो आणि कधी कधी अशी दोन अक्षरं की ज्यांचे स्वतः ते वेगळे असतात पण ते तिसराच साऊंड तयार करतात. जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण. PH. तर पीचा साऊंड होतो प, एचचा साऊंड होतो ह, प ह. पण आपण ह्याला प ह न वाचता फ असं वाचतो. त्याशिवाय CHCचा साऊंड होतो क, हचा साऊंड होतो ह, एचचा साऊंड होतो ह. पण आपण ह्याला क ह असं न वाचता च असं वाचतो. तर असे दोन लेटर जे एकत्र येतात आणि एक तिसराच नवीन साऊंड तयार करतात त्याला म्हणायचं डायग्राफ. आता डायग्राफ्स हे दोन प्रकारचे असतात. एक असतात ओवल डायग्राफ्स आणि कॉन्सोनंट डायग्राफ्स. तर ओवल डायग्राफ्स म्हणजे काय, तर यामध्ये सगळे ओवल एकत्र येतात, म्हणजे दोन ओवल एकत्र असतात. ओवल कोणते कोणते आहेत, AEIOU. तर यांच्या कॉम्बिनेशनपासून कधी AE, कधी EI, कधी OI असे दोन ओवल एकत्र येतात आणि त्यापासून जो साऊंड तयार होतो त्याला ओवल डायग्राफ म्हणायचं. आणि दुसरा आहे कॉन्सोनंट डायग्राफ. यामध्ये दोन कॉन्सोनंट लेटर एकत्र येतात. जसं की इथं आपण पाहिलं P कॉन्सोनंट आहे, H कॉन्सोनंट आहे, C कॉन्सोनंट आहे, H कॉन्सोनंट आहे. तर हे दोन्ही कॉन्सोनंट लेटर एकत्र आलेले आहेत. आणि कॉन्सोनंट लेटर डायग्राफमध्ये आणखीन दोन भाग पडतात, ते म्हणजे इनिशियल आणि फायनल. म्हणजेच काय, तर कॉन्सोनंट डायग्राफ जे असतात ते इनिशियल म्हणजे काय, तर सुरुवात, आणि फायनल म्हणजे काय, तर शेवट. इनिशियल आणि फायनल अशा दोन्ही प्रकारचे कॉन्सोनंट डायग्राफ असतात. जसं की एक्झाम्पल पाहूयात आपण. शिप यामध्ये SH हा डायग्राफ आहे, कॉन्सोनंट डायग्राफ आहे आणि तो शब्दाच्या सुरुवातीला आला आहे. पण जर फिश शब्द लिहिला तर हाच SH शेवटी आलेला आहे. म्हणजेच काय, तर कॉन्सोनंट डायग्राफ हे इनिशियल म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला सुद्धा येतात किंवा कधी कधी ते शब्दाच्या शेवटी सुद्धा येतात. तर हे कॉन्सोनंट डायग्राफचे दोन भाग पडतात की इनिशियल आणि फायनल कॉन्सोनंट डायग्राफ. आता आपण पाहूयात की कोणते ओवल डायग्राफ्स आहेत आणि कोणते कॉन्सोनंट डायग्राफ्स आहेत. ओवल डायग्राफ्स तर कोणते कोणते आहेत, तर AEIOU यांच्या कॉम्बिनेशनपासून जे काही बनतात त्यांना ओवल डायग्राफ म्हणतात. जसं की AI, AY, EA, EE, OA आणि UE. तर हे आहेत ओवल डायग्राफ्स. तर आता यामध्ये तुम्ही बघू शकता की या दोन ओवल्स एकत्र आलेले आहेत, पण आपण त्या दोन्हीपैकी एकाचाच साऊंड म्हणतो. जसं की AI मध्ये एचा साऊंड, AY मध्ये पण एचा साऊंड, EA मध्ये ईचा साऊंड, EE मध्ये ईचा साऊंड, OA मध्ये ओचा साऊंड आणि UE मध्ये यूचा साऊंड. तर आता हे ओवल डायग्राफ्स बघताना आपल्याला खूप अवघड वाटतात किंवा मुलांना कसे शिकवायचे, मुलांना याचे साऊंड लक्षात ठेवायला कसं शिकवायचं, तर याची मी एक सगळ्यात सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे हे जे ओवल डायग्राफ्स आहेत त्यामध्ये आपल्याला नेहमी आधी जो आलेला आहे ओवल त्याचा साऊंड म्हणायचा आहे. जसं की यामध्ये AI मध्ये एचा साऊंड आपण म्हणणार आहोत, AY मध्ये एचा साऊंड म्हणणार आहोत, EA यामध्ये सुद्धा ई यांचे लॉंग साऊंड आपल्याला म्हणायचे आहेत. एचा लॉंग साऊंड काय, ए, AYचा लॉंग साऊंड ए, एचा लॉंग साऊंड ई, EE यामध्ये ई, OA मध्ये पहा तुम्ही बघू शकता की ओ म्हणत आहे आपण आम्ही, UE मध्ये यू, ऊ म्हणायचं आहे. यात इथे हा एक वेगळा आहे फक्त. त्यानंतर कॉन्सोनंट डायग्राफ्स. कॉन्सोनंट डायग्राफ्स कोणते कोणते आहेत, CH च, CK क, SH श, TH थ, WH व, GH
फ. आता WH इथपर्यंत जे हे डायग्राफ घेतलेले आहेत हे जनरली कॉमनली यूज केले जातात आणि लहान मुलांना तुम्ही हे डायग्राफ शिकवायचे आहेत. त्यानंतर जर तुमचं मूल मोठं असेल आणि त्याला आणखीन तुम्हाला माहिती द्यायची असेल, एक्स्ट्राचं नॉलेज द्यायचं असेल, त्याची ग्रास्पिंग पॉवर तेवढी असेल तर तुम्ही GH फ, KN न, LL ल, NG न, PH फ, QU क्व आणि WR र या एक्स्ट्रा डायग्राफची सुद्धा नॉलेज तुम्ही मुलांना देऊ शकता. तर आता हे डायग्राफ्स तुम्हाला माहिती झाली, पण हे डायग्राफ शिकवायचे कसे मुलांना, तर काही वर्ड्स घ्यायचे आणि त्या वर्ड्सच्या थ्रू तुम्ही मुलांना हे डायग्राफ शिकवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आधी पाहूयात आपण ओवल डायग्राफ. त्यामध्ये AI आता मी काय सांगितलं होतं की AI या ओवल डायग्राफ्समध्ये तुम्ही नेहमी एचा साऊंड म्हणायचा आहे, जसं की ट्र एन र एन म एन प एन. त्यानंतर AY यामध्ये सुद्धा एचा साऊंड तुम्ही म्हणायचा आहे, स्टे, प्ले, टुडे, डे या पद्धतीने. EA यामध्ये सुद्धा ईचा साऊंड म्हणायचा आहे, टीम, रीड, ईट, सीट. EE मोठी ई, फ्री यामध्ये सुद्धा ईचा साऊंड, फ्री, ट्री, सी, बी. त्यानंतर नेक्स्ट OA यामध्ये ओचा साऊंड म्हणायचा आहे, रोड, बोट, गोट, सोप. UE ऊ, ट्रू, ग्लू, क्ल्यू आणि ब्ल्यू. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना ओवल डायग्राफची ओळख करून द्यायची आहे. यानंतर पाहूयात कॉन्सोनंट डायग्राफ. तर जे काही कॉन्सोनंट डायग्राफ आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत आणि त्यांचे साऊंड काय होतात ते सुद्धा आपण इथं लिहून घेतलेले आहेत. जसं की CH च एअर, इच, मच, चोर. CKचा साऊंड होतो क, बॅक, रॉक, नेक, डक. SHचा साऊंड होतो श, शिप, शू, डिश, फिश. THचा साऊंड होतो थ आणि शब्द आहे थिंक, थँक, बाथ, बोथ. आता THचा दुसरा पण एक साऊंड होतो तो म्हणजे द, जो की वापरला जातो दॅट, दिज, दोज या पद्धतीच्या शब्दांमध्ये. त्यानंतर WH व, व्हॉट, वेन, वाईट, वेल. GHचा साऊंड होतो फ, टफ, लाफ, रफ, कफ. KN KNचा साऊंड होतो न, नो, नाईफ, नॉट, नी. नेक्स्ट LLचा साऊंड होतो ल, वॉल, फॉल, बॉल आणि ऑल. NG न, ग, विंग, इंग, सिंग, रिंग, किंग. फचा साऊंड होतो PH, PHचा साऊंड होतो फ, फोन, फोटो, ग्राफ, गोफर, QU क्व, क्वीन, क्वीज, क्वाइट, क्वॅक. WR र, राईट, रिस्ट, रॅप, रीत. तर या पद्धतीने तुम्ही मुलांना कॉन्सोनंट डायग्राफ शिकवू शकता. ओवेल डायग्राफ्स आणि कॉन्सोनंट डायग्राफ्स हे दोन्ही शिकवणं खूप गरजेचं आहे, तरच मुलं फ्लुएंटली रीडिंग करू शकतात. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.